सुखासनामध्ये बसा. मान पाठ सरळ, हाताची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं पोट जोडलेलं, डोळे अलगद मिटलेले. त्रिवार ओमकार करायचा आहे. दीर्घ श्वास आत. ओम श्वास आत. ओ श्वास आत. ओ प्रार्थना माझ्या पाठीमागे म्हणा. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांति शांति शांति. ओम असतो मा सद्गमय म्हणजे हे ईश्वरा आम्हाला असत्यातून सत्याकडे घेऊन चल. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन चल. मृत्योर्मा अमृतम गमय म्हणजे मृत्यूकडून अमृतवाकडे घेऊन चल. दोन्ही हाताचं घर्षण करा आणि जी तयार झालेली उष्मा आहे ती चेहऱ्यावर घेऊन डोळे उघड. बसूनच सूक्ष्म क्रिया करायची आहे. दोन्ही हात होते. खांद्यासाठी सूक्ष्म क्रिया. श्वास आत घेत खांद्यांना ओढ घेऊन जायचं. श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5. यानंतर आता दोन्ही हात गुडघ्यांवरती फिरून घ्यायचे, त्यामुळं खांदे पण गोल फिरतील. 1 रोटेट करून घ्यायचे. 2 3 4 5. आता हीच क्रिया विरुद्ध दिशेने. 5 4 3 2 1. यानंतर डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडायचं. उजव्या हाताने डाव्या हाताचा श्वास सोडत उजवीकडे श्वास आत घेत सरळ श्वास सोडत डावीकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर आता उजवा हात साईडला घ्यायचा. हाताचा पंजा वर घ्यायचे आणि डाव्या हाताने मानेला पकडून डावीकडे घ्यायचंय. थोडस ताण द्यायचं मानेला. थोडा वेळ थांबायचंय या स्थितीमध्ये. परत श्वास सोडत हात खाली घ्यायचे. मान सरळ करायचे. आता हीच क्रिया उजव्या हाताने मानेला उजवीकडे घ्यायचे. डावा हात सरळ करून हाताचा पंजा वरच्या दिशेला करायचे आणि मानेला उजवीकडे घ्यायचे. थोडा वेळ या स्थितीमध्ये होल्ड करायचे. पाहायचं आहे कुठं कुठं ताण पडत आहे. परत श्वास थोडा सरळ घ्यायचा. आणखीन एक वेळा करूया. श्वास घेत उजवा हात साईडला घेऊन उजव्या हाताचा पंजावर मानेला डावीकडे प्रेस करायचंय. थोडा वेळ थांबायचंय. तर श्वास सोडत हात काढून ह्या मान सरळ करा. आता हीच क्रिया डावीकडे उजवीकडे. उजव्या हाताने मानेला उजवीकडे घ्यायचं. डावा हात सरळ करून हाताचा पंजा वर करायचा. थोडा वेळ या स्थितीमध्ये थांबायचं आणि श्वास सोडत हात काढून
यानंतर श्वास सोडत मान समोर घ्यायचे आणि मानेला गोल ठेवायचे. ज्यावेळेस मान पाठवावी जाईल त्यावेळेस श्वास आत घ्यायचा, समोर येईल त्यावेळेस श्वास सोडायचा आहे. 1, 2, 3, 4, 5. आता विरुद्ध दिशेने 5, 4, 3, 2, 1. विश्राम करा. मोठा श्वास आत, मोठा श्वास बाहेर. यानंतर आता डावा पाय समोर घ्यायचे, उजवा पाय डाव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवायचे. जे साइड ज्या साईडला गुडघा आहे त्या साईडला श्वास सोडत दोन्ही हात उजव्या साईडला घेऊन जायचे. तर श्वास आत घेत सरळ. हीच क्रिया 5 वेळा करायचं. 1, 2, 3, 4, 5. यानंतर आता उजवा पाय सरळ करून डावा पाय गुडघ्यात वापरून आता श्वास सोडत उजवा हात डाव्या पायाच्या गुडघ्यावरती, डावा हात पाठीमागे, जेवढं पाठीमागे वळता येईल तेवढं पाठीमागे वळायचंय आणि समोर यायचंय. 1, 2, 3, 4, 5. यानंतर दोन्ही पाय समोर. श्वास आत घे, उजवा पाय गुडघ्यात वापरायचा आणि डावा पाय उजव्या पायाच्या गुडघ्याच्या बाजूला घ्यायचे आणि श्वास सोडत पाठीमाग. परत श्वास आत घे, समोर येऊन डावा पाय उजव्या पायाच्या खालून घ्यायचे आणि उजवा पाय वरून घ्यायचे, मान डावीकडे. हीच क्रिया थोडीशी फास्ट करायचे. एक वेळा डावा पाय खालून घ्यायचे, परत एक वेळा उजवा पाय आणि अपोजिट साईडला पाहायचंय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. त्यानंतर दोन्ही पाय समोर घ्या, हात पाठीमागे, मान थोडीशी पाठीमागे झुकलेली. विश्राम करा. मोठा श्वास आत, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत, मोठा श्वास बाहेर. यानंतर आता दोन्ही पाय समोर घ्यायचे, उजवा पाय डाव्या पायाला क्रॉस करून डाव्या साईडला घ्यायचे, परत पाय जागेवरती ठेवायचे. हीच क्रिया आता उजवा पाय उचलून डाव्या पायाच्या साईडला घ्यायचे, जेवढं शक्य तेवढं बाजूला घ्यायचे. परत श्वास सरळ करायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. यानंतर नौकासन. श्वास सोडत दोन्ही हात समोर घेऊन जायचे. श्वास आत घे, त्यांना मागे घेऊन यायचे. 1, 2, 3, 4, 5. हीच क्रिया हातांना खालून वर घ्यायचं. 1, 2, 3, 4, 5. पाय समोर, हात पाठीमागे. विश्राम करा. मोठा श्वास आत, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत, तेवढा श्वास बाहेर. श्वास आत, श्वास
बाहेर. त्यानंतर दोन्ही पाय गुडघ्यात वाकून पायांना जवळ घ्यायचे. दोन्ही पायामधील अंतर थोडस वाढवायचं. आता श्वास सोडत गुडघे उजव्या साईडला जातील, मान डाव्या साईडला अपोजिट साईडला पाहायचे आणि श्वास आत घ्यायचा. श्वास सोडत गुडघे डाव्या साईडला, मान उजव्या साईडला, श्वास आत घ्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पायामधील अंतर वाढवायचे. जेवढं शक्य आहे तेवढं पायामधील अंतर जास्तीच वाढवायचं. डावा हात पाठीमागून घ्यायचे आणि उजवा हात वरून घेऊन कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. श्वास आत घ्यायचा. तर हीच क्रिया उजवा हात पाठीमागे, डावा हात वरून घेऊन कपाळ उजव्या साईडच्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. श्वास आत घ्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता यानंतर डावा पाय असाच ठेवायचा, उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करायचे आणि डाव्या पायाच्या जवळ घेऊन जायचं. डाव्या पायाला थोडस आणखी सरळ करून घ्यायचंय. परत आता श्वास आत घेत डावा हात डाव्या साईडला, उजवा हात वरून घ्यायचे, श्वास टाळायचा. 1 2 3 4 5. यानंतर आता जो पाय दुमडलेला आहे त्या साईडला कपाळ जमिनीवरती टेकवायचं, थोडा या स्थितीमध्ये थांबायचं. परत श्वास आत घेत वर यायचंय. आता जो पाय आपण दुमडलेला आहे तो पाय सरळ करून घ्यायचा, दुसरा पाय फोल्ड करायचंय, पाय थोडस आणखी सरळ करून घ्यायचं. श्वास सोडत उजवा हात उजव्या पायाला टच करायचे, डावा हात वरून घ्यायचे, परत श्वास सोडत सरळ. 1 2 3 4 5. यानंतर आता जो पाय फोल्ड केलेला आहे त्या साईडला कपाळ जमिनीवरती टेकवायचे आणि थोडा वेळ फोल्ड करायचं या आसनामध्ये. परत श्वास आत घेत ओळखायचा आणि दोन्ही पाय समोर घेऊन उठून उभं राहायचं. उभं टाकून जी आसनं करायची आहेत. हे झाले बैठक स्थितीतील काही आसनं आणि सूक्ष्म क्रिया. यामुळे आपल्या शरीरातील सर्व जॉईंट मोकळे होतात, त्यांची कार्यक्षमता वाढते, ते मजबूत आणि लवचिक बनतात. दीर्घ खोल श्वास आत घ्या, थोडा श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर आता उजवा पाय गुडघ्यात वाकून पायाला पाठीमागे उजव्या हाताने पकडायचे आणि डावा हात वर घ्यायचे. परत श्वास सोडत हात आणि पाय खाली घ्यायचे. आता हीच क्रिया उजवा हात वर, डाव्या हाताने डाव्या पायाला पकडायचे, थोडा वेळ थांबायची, परत श्वास सोडत हात आणि पाय खाली. 1 2 3 4 5 6 7
8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. यानंतर आता डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडायचं. उजव्या हाताने डाव्या हाताचा श्वास आत घेत डावा पायवर श्वास. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. यानंतर आता उजवा पाय गुडघ्यात वाकवायचे आणि श्वास सोडत पाय सरळ परत पाय गुडघ्यात वाकवायचे. 1, 2, 3, 4, 5. यानंतर हीच क्रिया डाव्या पायाने श्वास आत घेत डावा पाय सरळ करून पाय गुडघ्यात वाकवायचे. परत तिथंच फोल्ड करायचं. 1, 2, 3, 4, 5. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. यानंतर श्वास आत घेत उजवा पाय गुडघ्यात वाकून वर घ्यायचंय. परत श्वास सोडत पाय खाली घ्यायचे आणि हीच क्रिया आता साईडने पायाला वर घ्यायचे. परत श्वास सोडत खाली. 1, 2, 3, 4, 5, 6. आता हीच क्रिया डाव्या पायाने श्वास आत घेत डावा पाय वर. परत श्वास सोडत खाली सोडून परत साईडने. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे. श्वास सोडून सावकाश समोर वाकायचा आहे. श्वास आत घेत पाठी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बरं दोन्ही हात गुडघ्यावरती ठेवून गुडघ्यांना गोल करून घ्यायचं. जो आता गुडघ्यामध्ये ताण आलेला आहे तो ताण रिलॅक्स करण्यासाठी 1, 2, 3, 4, 5. परत आता विरुद्ध दिशेने 5, 4, 3, 2, 1. विश्राम. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या.
तेवढा श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर. थोडस पायामध्ये अंतर वाढवायचं, खांद्यामध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच पायामध्ये. आता दोन्ही हात साईडला घ्यायचे, श्वास सोडत उजवीकडे जायचं, श्वास आत घेत सरळ परत डावीकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर आता दोन्ही हात कमरेवरती ठेवून कमरेला गोल फिरून घ्यायचे, श्वास सोडत कंबर समोर जाईल, श्वास आत घेत पाठीमागून गोल फिरून घ्यायचं. 1 2 3 4 5 6. परत विरुद्ध दिसून 6 5 4 3 2 1. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर आता उजव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला किंवा पंजाला पकडून हात पाय समोर घ्यायचे आणि जो पाय वर आहे तो हात पाठीमागे घेऊन नजर पाठीमागे, श्वास सोडत पाय खाली घ्या. आता हीच क्रिया उजव्या हाताने डाव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला किंवा पंजाला पकडायचे आणि हाताने पायाला पुढे घेऊन जायचे. जो पाय वर आहे तो हात पाठीमागे आणि नजर पाठीमागे. श्वास सोडत पाय खाली घ्या. आणखीन एक वेळा करूया. डाव्या पायाला उजव्या हाताने पकडायचे आणि पायाला समोर घ्यायचं. जो पाय वर आहे तो हात पाठीमागे घ्यायचा आणि मान पण पाठीमागे. श्वास सोडत खाली घ्या. परत हीच क्रिया उजव्या हाताने पायाला पकडून मान पाठीमागे, परत श्वास सोडत खाली. चालू आहे का? बघू. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. हे झाले उभे टाकून जे आसन. थोडस शरीराला रिलॅक्स करून घ्यायचं. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर सूर्य नमस्कार करायचे आहे. सर्वप्रथम मॅटच्या समोरच्या बाजूला यायचं, दोन्ही हात समोर जोडलेले, हाताची नमस्कार मुद्रा. श्वास आत घे, दोन्ही हात वर, हस्त उत्तान असेल. श्वास सोडत दोन्ही हात पायाच्या बाजूला, पाद हस्तासन. श्वास आत घे, डावा पाय पाठीमागे, नजर आकाशाकडे, अश्वसंचालन असेल. श्वास सोडत उजवा पाय पाठीमागे, त्याचा जमिनीला टेकलेल्या पर्वतासन. श्वासाला बाहेरच ठेवून सावकाश खाली यायचे. प्रथम गुडघे खाली टेकवायचे, नंतर छाती हलवटी, साष्टांग नमस्कार असेल. श्वास आत घेत नाभीपर्यंत भाग वर उचलायचे, नजर आकाशाकडे, भुजंगासन. श्वास सोडत पर्वतासन, टाचा जमिनीला टेकलेल्या. श्वास आत घेत डावा पाय दोन्ही हाताच्या मध्ये, नजर आकाशाकडे, अश्वसंचालन असेल. श्वास सोडत उजवा पाय समोर, पाद हस्तासन. श्वास आत घेत दोन्ही हात वर, हस्त उत्तान असेल. श्वास सोडत दोन्ही हात समोर, नमस्कार असेल. हा एक सूर्य नमस्कार झाला. नमस्कार असेल 1. श्वास आत घेत दोन्ही हात वर, हस्त उत्तान असेल 2. श्वास सोडत दोन्ही हात पायाच्या बाजूला, पाद हस्तासन 3.
श्वास आत घेत उजवा पाय पाठीमागे नजर कशाकडे अस्वसन चालनासन 4 श्वास सोडत डावा पाय पाठीमागे टाचा जमीनला टेकलेल्या पर्वतासन 5 श्वासाला बाहेर ठेवून सावकाश खाली यायचे प्रथम गुडघे खाली टेकवायचे नंतर छाती खाली वरती साष्टांग नमस्कारासन 6 श्वास आत घेत नाभीपर्यंत भाग वर उचलून नजर आकाशाकडे भुजंगासन 7 श्वास सोडत पर्वतासन 8 श्वास आत घेत उजवा पाय दोन्ही हाताच्या मध्ये नजर आकाशाकडे अस्वसन चालनासन 9 श्वास सोडत डावा पाय समोर पादहस्तासन 10 श्वास आत घेत दोन्ही हात वर हस्तोत्तानासन 11 श्वास सोडत दोन्ही हात समोर नमस्कारासन 12 2 सूर्य नमस्कार झाले नमस्कारासन 1 हस्तोत्तानासन 2 पादहस्तासन 3 डावा पाय पाठीमागे नजर आकाशाकडे अस्वसन चालनासन 4 पर्वतासन 5 साष्टांग नमस्कारासन 6 भुजंगासन 7 पर्वत आसन 8 डावा पाय दोन्ही हाताच्या मध्ये नजर आकाशाकडे अस्वसन चालनासन 9 पादहस्तासन 10 हस्तोत्तानासन 11 नमस्कारासन 12 3 सूर्य नमस्कार झाले यानंतरचे सूर्य नमस्कार काउंटिंग वर घेऊ 1 2 3 उजवा पाय पाठीमागे 4 5 6 7 8 उजवा पाय दोन हाताच्या मध्ये 9 10 11 12 4 सूर्य नमस्कार झाले 1 2 3 डावा पाय पाठीमागे 4 5 6 7 8 डावा पाय दोन हाताच्या मध्ये 9 10 11 12 5 सूर्य नमस्कार झाले 1 2 3 उजवा पाय पाठीमागे 4 5 6 7 8 जो पाय पाठीमागे घेतलाय तो समोर 9 10 11 12 6 सूर्य नमस्कार झाले जे नवीन आहेत ते विश्राम करू शकतात बाकीचे कंटिन्यू करा आणखीन 6 सूर्य नमस्कार करायचे आहेत 1 2 3 डावा पाय पाठीमागे 4 5 7 8 जो पाय पाठीमागे घेतलाय तो समोर 9 10 11 12 7 सूर्य नमस्कार झाले 1 2 3 यावेळी उजवा पाय पाठीमागे 4 5 6 7 8 उजवा पाय दोन्ही हाताच्या मध्ये 9 10
11, 12. 8 सूर्यनमस्कार झाले. 1, 2, 3. डावा पाय पाठीमागे. 4, 5, 6, 7, 8. डावा पाय दोन्ही हाताच्या मध्ये. 9, 10, 11, 12. 9 सूर्यनमस्कार झाले. 1, 2, 3. उजवा पाय पाठीमागे. 4, 5, 6, 7, 8. उजवा पाय दोन्ही हाताच्या मध्ये. 9, 10, 11, 12. 10 सूर्यनमस्कार झाले. 1, 2, 3. डावा पाय पाठीमागे. 4, 5, 7, 8. डावा पाय दोन्ही हाताच्या मध्ये. 9, 10, 11, 12. 11 सूर्यनमस्कार झाले. 12वा सूर्यनमस्कार हा बीज मंत्र असेल. ओम ह्राम मित्राय नमः. ओम ह्रीं रवये नमः. ओम ह्रूम सूर्याय नमः. उजवा पाय पाठीमागे. दोन्ही हात वर जोडलेले हाताची नमस्कार मुद्रा. नजर वरच्या हाताकडे. ओम ह्रीं भानवे नमः. डावा पाय पाठीमागे. ओम ह्रौं खगाय नमः. ओम ह्रां उष्णे नमः. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. ओम ह्रीं मरीचे नमः. उजवा पाय दोन्ही हाताच्या मध्ये. परत दोन्ही हात वर जोडलेले हाताची नमस्कार मुद्रा. ओम ह्रीं आदित्याय नमः. ओम ह्रीं सवित्रे नमः. ओम ह्रौं अर्काय नमः. ओम ह्रां भास्कराय नमः. ओम श्री सवितृ सूर्य नारायण य नमः. 12 सूर्यनमस्कार झाले. पाठीवरती शयन स्थितीतील आसन करायचे आहे. त्याचा आतल्या दिशेला अंगठी बाहेर. हाताची तळवे आकाशाकडे. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. सूर्य नमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे. सूर्य नमस्कारामुळे संपूर्ण शरीराचा चांगल्या प्रकारे व्यायाम होतो. सर्व अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते. पॅरास्पायनल मसलची ताकद वाढते. तसेच पोटाचे आकुंचन आणि प्रसारण झाल्यामुळे पोटावरील अनावश्यक चरबी कमी होण्यास मदत होते. पचन संस्था, श्वसन संस्था आणि उत्सर्जन संस्था या तीनही संस्थेचे कार्य सुधारते. शरीराचा बांधा सुडोल आणि मजबूत बनतो.
दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर मनाला आणि शरीराला विश्रांती देणार शवासन करायचं आहे. शवासन करण्यासाठी आता आपलं लक्ष उजव्या पायाकडे घेऊन जायचं आहे. उजव्या पायाची बोट, तळभाग, पृष्ठभाग शांत आणि शिथिल करून घ्यायचे आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या पायाच्या टाचेकडे घेऊन जायचं आहे. उजव्या पायाची टाच, घोटा, पोटरी, गुडघा, मांडी शांत आणि शिथिल करून घ्यायचे आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाकडे घेऊन जायचं आहे. डाव्या पायाची बोट, तळभाग, पृष्ठभाग शांत आणि शिथिल करून घ्यायचे आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाच्या टाचेकडे घेऊन जायचं आहे. डाव्या पायाची टाच, घोटा, पोटरी, गुडघा, मांडी शांत आणि शिथिल करून घ्यायचे आहे. यानंतर आपलं लक्ष पोटाकडे घेऊन जायचं आहे. पोटातील अवयव शांत आणि शिथिल करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष छातीकडे घेऊन जायचं आहे. छाती, हृदय, फुफ्फुसे शांत आणि शिथिल करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताकडे घेऊन जायचं आहे. उजव्या हाताची बोट, तळभाग, पृष्ठभाग शांत आणि शिथिल करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताच्या मनगटाकडे घेऊन जायचं आहे. उजव्या हाताचं मनगट, पोपट, दंड, खांदा शांत आणि शिथिल करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या हाताकडे घेऊन जायचं आहे. डाव्या हाताची बोट, तळभाग, पृष्ठभाग शांत आणि शिथिल करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या हाताच्या मनगटाकडे घेऊन जायचं आहे. डाव्या हाताचं मनगट, पोपट, दंड, खांदा शांत आणि शिथिल करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष गळ्याकडे घेऊन जायचं आहे. गळा, मान शांत आणि शिथिल करून घ्यायचे आहे. यानंतर आपलं लक्ष चेहऱ्याकडे घेऊन जायचं आहे. हनुवटी, गाल, नाक, डोळे, दोन्ही कान, कपाळ, डोकं शांत आणि शिथिल करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष श्वासावरती केंद्रित करायचं आहे. श्वास आत येत आहे, श्वास बाहेर जात आहे, याकडं जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे. शवासन केल्यामुळं ब्लड प्रेशर नियंत्रणामध्ये येतं. मनाला आणि शरीराला विश्रांती मिळते. ताणरहित शरीर आणि विचाररहित मन यालाच शवासन असे म्हणतात. शरीरामधील ताण नाहीसा होतो. मनामध्ये येणाऱ्या विचारांची संख्या कमी होते. यानंतर हाताच्या आणि पायाच्या बोटांची हालचाल करायची आहे. हाताची बोटे एकमेकांमध्ये गुंफून तळवे बाहेरच्या दिशेला, श्वास आत घेत शरीराला वरच्या दिशेला ताण द्यायचा आहे. ताडासन केल्यासारखं श्वास सोडत दोन्ही हात मांड्यांच्या बाजूला. यानंतर आता शयन स्थितीतील आसन करायचे आहेत. श्वास आत घेत डावा पाय गुडघ्यात वाकवायचे आणि दोन्ही हात मांड्याच्या बाजूलाच असतील. डावा पाय गुडघ्यात वाकवलेला, पंजा जमिनीवरती टेकवायचे. आता श्वास आत घेत जो पाय सरळ आहे तो पाय वर उचलायचा. परत श्वास सोडत पाय खाली एकाच पायाने करायचे. 1 2 3 4 5. यानंतर आता उजवा पाय गुडघ्यात वाकवायचे, डावा पाय सरळ करायचे.
आणि आता श्वास आत घे, डावा पाय वर उचलायचे, पाय गुडघ्यात वाकवायचे, परत श्वास सोडत पाय खाली. 1 2 3 4 5. श्वास सोडत दोन्ही पाय सरळ करून विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर आता श्वास आत घेत दोन्ही पाय गुडघ्यात वाकवायचे आणि परत पायाचा जवळ घ्यायचे. आता यावेळी दोन्ही पायांना हाताने खालून आधार द्यायचे. श्वास आत घेत पाय सरळ करायचे, श्वास सोडत पाय गुडघ्यात वाकवायचे. 1 2 3 4 5. यानंतर आता हात खाली घ्यायचे आणि दोन्ही गुडघे जुळलेले गुडघ्यांना गोल फिरून घ्यायचे. 1 पाय हवेतच असतील. 2 3 4 5. आता हीच क्रिया विरुद्ध दिशेने. 5 4 3 2 1. यानंतर पाय तसेच ठेवायचे. आता श्वास सोडत दोन्ही पायाचे गुडघे उजव्या साईडला घेऊन जायचे, मान डाव्या साईडला अपोजिट साईडला पाहायचंय. श्वास आत घेत वर यायचे, श्वास सोडत गुडघे डाव्या साईडला घेऊन जायचे, मान उजव्या साईडला अपोजिट साईडला पाहायचे. परत श्वास आत घेत वर. 1 2 3 4 5 6 7 8. श्वास आत घेत आता सावकाश दोन्ही पाय सरळ करून विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर, खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर सरळच मच्छासन करायचंय. दोन्ही पाय जुळवायचे, दोन्ही हात जवळ घ्यायचे शरीराच्या जवळ. आता श्वास आत घेत छातीचा भाग वर उचलायचे आणि माथ्यावरती शरीराचा भाग घ्यायचा. पाठ वर उचलायचे, ऊपर जमिनीवरती टेकवायचं. थोडा वेळ या स्थितीमध्ये थांबायचे. या आसनामुळं गळ्यासंबंधीचे विकार नाहीसे होतात, थायरॉइडची समस्या दूर होते. थोडा वेळ या स्थितीमध्ये थांबल्यानंतर श्वास थोडा सावकाश सरळ व्हायचे. यामध्येच पूर्ण मच्छासन करायचंय. ज्यांना जमेल त्यांनीच करायचंय, नाहीतर आता जसं आपण सरळ मच्छासन केलं तसं करायचंय. आणि ज्यांना जमेल त्यांनी आता उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवर घ्यायचंय आणि पद्मासन घालायचंय. परत डावा पाय म्हणून उजव्या पायाच्या मांडीवरती ठेवायचंय. आता सावकाश खाली यायचे, पायाची पंजे किंवा अंगठी पकडण्याचा प्रयत्न करायचा आणि श्वास थोडा सावकाश पाठीचा भाग वर घ्यायचा. थोडा वेळ या स्थितीमध्ये थांबायचं. ज्यांना जमेल त्यांनीच करायचे, किंवा जसं आपण पहिलं सरळच मच्छासन केलं तसं करायचं. दोन्ही आसनाचे लाभ एकच आहेत. थोडा वेळ या स्थितीमध्ये थांबल्यानंतर आता श्वास थोडं सावकाश पाय मोकळे करून घ्या. पाय सरळ करा, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर. हे झाले शयन स्थितीतील आसन. आता सावकाश डाव्या कुशीवरून पोटावरती यायचंय, विपरीत शयन स्थितीमध्ये यायचं. डाव्या हातावर उजवा हात, उजव्या हातावरती कपाळ,
विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. यानंतर डावा हात डाव्या पायाच्या मांडी खाली घ्यायचा. उजवा हात उजव्या पायाच्या मांडी खाली. अर्ध शलभासन करायचंय. श्वास आत. डावा पाय वर उचलायचा. उघ्यात वापरायचा नाही. श्वास पाय खाली. हेच क्रिया. श्वास आत घेत उजवा पाय वर. श्वास सोडत पाय खाली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. यानंतर आता हात असेच ठेवायचे. डावा पाय उजव्या पायाच्या पाठीमागे घ्यायचे आणि उजवा पाय सरळ ठेवायचा. डावा पाय गुडघ्यात वाकून उजव्या पायाच्या पाठीमागे घ्यायचे. श्वास आत घेत उजवा पाय पण वर उचलायचे आणि आता श्वास सोडत उजवा पाय डावीकडे घ्यायचे. परत श्वास आत घेत सरळ. हीच क्रिया करायची 5 वेळा. 1, 2. यामुळे कंबर दुखी कमी होते. 3, 4, 5. यानंतर आता दोन्ही पाय सरळ करून घ्या. आता उजवा पाय डाव्या पायाच्या गुडघ्याच्या पाठीमागे घ्यायचे. परत डावा पाय गुडघ्यात वाकून वर घ्यायचे. आता श्वास सोडत डावा पाय उचलून उजवीकडे घेऊन जायचंय. परत श्वास आत घेत सरळ. 1, 2, 3, 4, 5. पाय सरळ करून विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हात छातीच्या बाजूला घ्यायचे. श्वास आत घेत नाभीपर्यंत भाग वर उचलायचे. यामध्ये दोन्ही पाय पण वर उचलायचे. श्वास सोडून खाली यायचे. 2, 3, 4, 5. परत विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. हे झाले शयन स्थितीतील आसन. आता सावकाश डाव्या कुशीवर उठून बसायचे. बैठक स्थितीमध्ये घ्यायचे. दोन्ही पाय सरळ. हात पाठीमागे. मान थोडीशी पाठीमागे घेतलेली. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पायाचे तळवे एकमेकाला घेऊन थोडस बटरफ्लाय करून घेऊन प्राणायाम करायचे आहेत. मांड्यांना खाली घ्यायचं. मान पाठ सरळ. थोडेसे पाय समोर घेऊन श्वास सोडत समोर वाकायचे.
स्वतःच्याच पायाचं दर्शन घ्यायचं. श्वास हे तोडायचे आणि आता सुखासनामध्ये कसं आताची ज्ञान मुद्रा. श्वास आत घ्या. 5 सेकंदामध्ये श्वास आत घ्यायचा, भस्त्रिका प्राणायाम करायचा आहे आणि 5 सेकंदामध्ये श्वासाला बाहेर सोडायचा आहे. श्वास आत घ्या, श्वास बाहेर, 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 श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर भस्त्रिकेचा दुसरा प्रकार करायचा. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी असंच सुखासनामध्ये बसून करा आणि जे करू शकतात ते वज्रासनामध्ये या. हात साईडला, अंगठे आत घ्या, मूठ बंद करा. श्वास आत घेत हात वर, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. भस्त्रिका प्राणायामामुळे रेस्पिरेटरी सिस्टीम मजबूत होते, श्वसन क्रिया सुधारते, लंग्स कॅपॅसिटी वाढते. यानंतर सुखासनामध्ये मान पावसाळ्यात. त्यानंतर कपालभाती प्राणायाम करायचा आहे. श्वास आत घ्यायचे, श्वास बाहेर सोडताना पोटाला धक्का देऊन श्वासाला बाहेर सोडायचा आहे. 1 सेकंदाला 1 स्ट्रोक असे 20 स्ट्रोक द्यायचे आहे. श्वास आत घ्या, श्वास बाहेर, पोटाला धक्का देऊन श्वासाला बाहेर सोडायचा आहे. यामध्ये फक्त श्वासाला बाहेर सोडण्याची क्रिया करायची. वीस स्ट्रोक झाल्यानंतर विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. कपालभाती प्राणायामामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम मजबूत होते, पचन क्रिया सुधारते. यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. अंगठ्याजवळील 2 बोट दुमडायचे, त्याला प्रणव मुद्रा असं म्हणतात. अंगठा उजव्या नाकपुडीवर ठेवायचा, डाव्या नाकपुडीतून सावकाशाने नियंत्रणामध्ये श्वास आत घ्यायचा. घेतलेला श्वास उजव्या नाकपुडीतून बाहेर, उजव्या नाकपुडीतून श्वास आत घ्या, डाव्या नाकपुडीतून श्वास बाहेर, डाव्यातून श्वास आत घ्या, उजव्या नाकपुडीतून श्वास बाहेर, उजव्यातून श्वास आत घ्या, डाव्यातून श्वास बाहेर. हात काढून अनुलोम विलोम प्राणायामामुळे नर्वस सिस्टीम मजबूत होते, स्मरणशक्ती एकाग्रता वाढते. त्यानंतर भ्रामरी प्राणायाम करायचं. 3 बोट डोळ्यावरती, पहिलं बोट भुवयांवरती, अंगठे कानाच्या चोब्यावरती ठेवायचे आहे. आता श्वास आत घ्यायचे, श्वास बाहेर सोडताना भुंग्याच्या आवाजात आणि एका लयीमध्ये श्वासाला बाहेर सोडायचा आहे. श्वास आत घ्या, श्वास आत घ्या,
श्वास आत घ्या. भ्रामरी प्राणायामामुळे डोकं शांत चित्त स्थिर होत, स्मरणशक्ती एकाग्रता वाढते, डोक्यासंबंधीचे विकार नाहीसे होतात. यानंतर ओमचा उच्चार करायचा आहे. ओम हा ध्वनी अ उ आणि म पासून बनलेला आहे. अचा उच्चार करण्यासाठी ओठांमध्ये एक बोट जाईल एवढे ओठ उघडे ठेवायचे आहेत. ओठ बंद होत असताना उचा उच्चार, ओठ बंद झाल्यानंतर मचा उच्चार करायचा आहे. अचा उच्चार हा 2 सेकंद, उचा उच्चार हा 3 सेकंद आणि मचा उच्चार हा 5 सेकंद असा 10 सेकंदाचा दीर्घ ओंकार म्हणायचा आहे. ज्यांना पद्मासनामध्ये बसता येईल त्याने पद्मासनामध्ये बसा किंवा अर्ध पद्मासन, एकच पायवर हे अर्ध पद्मासन, दोन्ही पायवर पूर्ण पद्मासन, किंवा जसं आपण सुखासनामध्ये बसलो होतो त्या पद्धतीने बसायचं सुखासनामध्ये. हाताची प्रणव मुद्रा करायची आहे. यामध्ये जो पाय खाली आहे तो पाय वर घ्यायचा, हाताची पद्म मुद्रा, आणि जो पाय वर आहे तो हात वर घ्यायचा, डोळे मिटलेले. ओमचा उच्चार करायचा आहे. दीर्घ श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. अच्या उच्चाराने पोटासंबंधीचे विकार नाहीसे होतात. उच्या उच्चाराने हृदयासंबंधीचे विकार नाहीसे होतात. आणि मच्या उच्चाराने डोक्यासंबंधीचे विकार नाहीसे होतात. यानंतर आनापान ध्यान करायचं आहे. ज्यांना पद्मासनामध्ये बसता येईल त्यांनी पद्मासनामध्ये बसून करा किंवा सुखासनामध्ये बसून, ज्या आसनामध्ये कम्फर्टेबल आहे त्या आसनामध्ये बसून ध्यान करायचं आहे. श्वासावरती लक्ष केंद्रित करायचंय. ध्यान हा मनाच्या एकाग्रतेचा अभ्यास आहे. पूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित, श्वासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे मनामध्ये येणाऱ्या विचारांची संख्या कमी होते. श्वास आत येतोय, श्वास बाहेर जातोय, याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे. ध्यान केल्यामुळे शारीरिक स्थिरता सुधारते, मनाची एकाग्रता वाढते. त्यानंतर दोन्ही हात समोर या. आताची नमस्कार मुद्रा. शांतीपाठ माझ्या पाठीमागे म्हणा. ओम सर्वे भवन्तु सुखिनः.
सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति 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 ही। ओम सर्वे भवन्तु सुखिनः म्हणजे सर्वजण सुखी हो. सर्वे संतु निरामया म्हणजे सर्वजण निरोगी हो. सर्वे भद्राणी पश्यन्तु म्हणजे आम्हाला सर्व चांगली दृश्य दिसावी. मा कश्चित दुःख भाग भवेत म्हणजे कोणीही दुःखी राहू नये. ओम शांती 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 म्हणजे आमच्या जीवनातील आदी भौतिक आदी दैविक आणि आध्यात्मिक हे तिन्ही प्रकारचे दुःख दूर होऊन जीवनामध्ये सुख शांती आणि समाधान राहील. दोन्ही हाताचं दर्शन करा. आणखी तयार झालेली विश्व आहे ती चेहऱ्यावरती फिरवून डोळे उघडा. सर्वांचे धन्यवाद. आजचा योग वर्ग संपला.